मी सातारमधून अडीच ते पावणे 3च्या दरम्यान निघाले. वेणेखोलला जायला निघाले. माझी मी बुकिंग केली. बुकिंग केल्यानंतर शेवट लास्ट नंबरच्या बाकड्यावरती एक प्रवासी होता. त्याने ड्रिंक केलेली होती. तर त्याला मी म्हटलं की पैसे द्या, तिकीट काढायचे बाकी. तर तो म्हणला मी का माझ्या लग्नाला आलाय का तुम्ही, मी पैसे देणार नाही, आणि तिकीट पण काढत नव्हता. मग मी बेल दिली. डबेवाडी स्टॉपला गेल्यानंतर गाडी बेल दिली तरी तो तिकीट काढत नव्हता. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, म्हणजे प्रवाशांनी शिवीगाळ करायला लागल्यानंतर प्रवाशांनी हात उचलल्यानंतर प्रवाशांनी मारल्यामुळं माझ्या अंगावर आला धावून आणि मला मारहाण केली. माझा हात पिरगळला आणि बाकीच्या प्रवाशांना मारामारी करत होता आणि शिवीगाळ करत होता. आता नक्की पोलीस स्टेशनला तुम्ही बस घेऊन आलाय, पोलीस स्टेशनला गुन्हा वगैरे दाखल झाला? हां, गुन्हा वगैरे दाखल केला. आता प्रवाशांनी सगळ्यांनी साक्ष दिली, कारण प्रवाशांनी स्वतः होते, त्यामुळे त्यांनी स्वतः सांगितलं की गाडी पोलीस स्टेशनला काढा मॅडम, आम्ही आहोत, साथ देतो तुमची. मॅडमनं तिकीटचे पैसे मागितले. लक्षात आलं? तो का बघा मागितला, तो स्वतःच्या मोबाईलमध्ये गुंग होता. मग परत मॅडमनं परत विचारलं की बाबा तिकीट घे, मला पैसे दे, नीट बोल. असं करून तिच्यावरती हात उचलला डायरेक्ट. त्याच्यावर आमची तिथं झटापटी झाली. त्यामुळे मॅडमचा हात फिरगळला. फिरगळल्याच्या नंतर मला सण नाही झालं. मी उठलो आणि 2-3 वाजवल्या.